आणि भातवाडी आणलं का? झाकण काढून घ्या तिकडले. हो काढा निवस. त्याच्यानं करा त्याच्यानं करा. निवत घ्यायला प्लेट. निवत काढाय प्लेट आहे का तिथं? निवत काढाय प्लेट आहे काय?
शाबू है झालं काय किती दिवसाला 15 दिवसाला या 15 दिवसाला आज आपण केली तर 15 दिवसाला कपडे बदलले योग्य वाटत नाही काढायला की आम्ही मामानं सरळ एका मुलातून एकच शब्द टाकला, अरे मला जो शिवतो ना तो सुद्धा लवकर मरतो आणि तो आजार काय आजार मला काय करतो, ताप खोकला पडतं हे मला काय करतो, अशा भाषेत मामा बोलायला लागला. आणि तू काळजी करू नको माझी, अरे तू काळजी माझी केल्यानं काही होत नाही. अरे जो माझ्यापाशी येतो ना त्याला माझी काळजी वाटते आणि तो सुद्धा विचार पाचार करून माझी संगत करतो. कारण त्याच्यासाठी मामानं सांगितलं आणि खरोखर मामा जेवण केले आणि मामा झोपे गेले. रात्री बघितलं तर मामाचे पूर्ण कपडे वल्ल्याची आणि चिखलानं माखले होते. मामाला दाढी सुद्धा होती. सकाळच्या पारी त्यांच्या घरातला एक नीतिनियम होता, मामा ज्या दिवशी त्यांच्या घरी येते त्या दिवशी सगळ्या घरातले काम करायचे आणि उरकून मामाच्या समोर येऊन मामाच्या चरणाशी बसायचे. का की मामा उठले की मामाचा चेहरा बघता येते, मामाला सर्वप्रथम नमस्कार करता येते, ह्या भावनेने ते मामापाशी येऊन बसायचे. त्या दिवशी मामा झोपेतून उठण्याच्या अगोदर ते दोघं पती पत्नी मामाच्या चरणाशी बसलेले होते. मामाला आणि मामाच्या डोळ्यावरलं त्याने घोंगड्या खाली आलं आणि मामानं डोळे उघडले, बघितलं तर काय दोघं जण बसले. त्यावेळेस मामानं सांगितलं, ए यार माझ्यापासून बाजूला सरकार रे, माझ्या जवळ बसू नका, माझ्यापासून अंतराला सरका. त्यावेळेस मामानं आपल्या अंगावरलं घोंगडं काढलं. त्यावेळेस मामाच्या अंगावर पांढरे शुभ्र कपडे, मामा आताच कपडे चेंज केलेत का, मामाच्या अंगाला पूर्ण चिखल माखला होता. ते मामाच्या अंग एवढं आताच मामाने आंघोळ स्नान केल्या का एवढं टवटवीत आणि एवढं सुंदर स्वरूप मामाचं दिसत होतं. त्यावेळेस मामाचं स्वरूप बघून त्यावेळेस मामाचे जे चरण होते ते मामाच्या चरणाच्या वर त्याने एक 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 पाण्याचा थेंब मात्र त्याने तवतवलेला होता. एक लक्षात ठेवा,
ते मामाला विचारलं, त्या दोघा पती पत्नीनं, मामा पूर्ण रात्री चिखलानं माकून गेला होता आणि हे आता कसं शक्य आहे? त्यावेळेस मामानं त्यांना सांगितलं, अरे बाबा, मला इथं वस्त्र बदलण्याची गरज नाही किंवा मला इथं आंघोळ स्नान करण्याची गरज अजिबात